हाय, आज मी मिश्र डाळींचे सांडगे बनवते. तर चला बनवायला सुरुवात करूयात. सांडगे बनवण्यासाठी मी इथे पाव किलो मटकीची डाळ घेतली. जेवढी आपण मटकीची डाळ घेतलेली आहे त्याच्याच अर्ध मुगाची डाळ घ्यायची. मी इथे 125 ग्रॅम एवढी मुगाची डाळ घेते. जेवढी मुगाची डाळ घेतलेली आहे तेवढीच आपल्याला चण्याची डाळ घ्यायची. म्हणजेच मी इथे 125 ग्रॅम एवढी चण्याची डाळ घेतली. त्याचबरोबर मूठभर उडदाची डाळ घ्यायची. लक्षात घ्यायचं उडदाची डाळ जास्त घ्यायची नाही. आपण उडदाची डाळ फक्त यासाठी घेतो की कालवणामध्ये सांडगे विरघळायला नकोत, म्हणूनच उडदाची डाळ इथे वापरायची. नाही वापरली तरीही चालते. ह्या तिन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेत आहे. धुतलेल्या या डाळींना उन्हामध्ये सुकून घेणारे, ऊन नसेल तर फॅन खाली देखील सुकून घेऊ शकता. डाळी चांगल्या सुकल्यात. आता आपण या डाळींना वाटून घेऊयात. तर त्यासाठी मी डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते. थोडी थोडी डाळ घेऊन इथे आपण 2 बॅचमध्ये वाटून घेणारे. लक्षात घ्यायचं डाळींना इथे आपल्याला जाडसर वाटायचं आहे. रवा जसा असतो ना तसं जाडसर आपल्याला डाळीला वाटायचं, एकदम बारीक वाटायचं नाही. आणि हे डाळ आपल्याला म्हणजे असं डाळीचं पीठ आपल्याला चाळायचं वगैरे नाही आहे. हे डायरेक्टच आपण आता वापरायचं आहे. तर डाळीचं हे पीठ मी बाजूला ठेवून देते आणि मसाला तयार करते. त्यासाठी हेच मिक्सरचं भांडं मी इथे वापरत आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये 12 सुकलेल्या काश्मीरी लाल मिरच्या घेतल्यात. त्यातले मी बिया काढलेल्या आहेत. 1.5 कुडी म्हणजेच मूठभर लसूण सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलाय. त्याचबरोबर थोडंसं मीठ यासाठी की जेव्हा आपण मिरची वाटू तेव्हा त्या मिरचीचा ठसका उठू नये म्हणून मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो त्या चमच्याने भरून जिरे, 2 चमचे जिरे इथे मी घेतलेत आणि थोडंसं पाणी टाकून याला आपल्याला बारीक वाटायचे. वाटलेलं हे मिरचीचं मिश्रण या डाळीच्या पिठामध्ये काढते. तुम्हाला हवंय तर तुम्ही यातलं थोडं मिश्रण बाजूला काढून ठेवा मिरचीचं. म्हणजे जर तुम्हाला तिखट लागेल तसं तसं तुम्ही त्यामध्ये ॲड करत जावा. मला सांडगे थोडे तिखटच हवे होते म्हणून मी हे सगळं मिरचीचं मिश्रण या पिठामध्ये काढलेलं आहे. यातच मी थोडीशी हळद दाखवताना कॅमेरा बंद झाला होता. हळद, चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. पीठ मळतानाच मी यामध्ये थोडंसं हिंग देखील टाकलेलं आहे. 1/4 टीस्पून एवढं आपल्याला हिंग इथे टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. शक्यतो हे पीठ चमच्यानेच मळण्याचा प्रयत्न करा, कारण मिरचीमुळे हाताची आग होऊ शकते. लागेल तसं थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मळायचे. पीठ मळल्यावर मिरची मीठ चाखून बघा. जर कमी वाटत असेल तर त्यामध्ये मिरची किंवा मिठाचं प्रमाण वाढवा. मळलेलं हे पीठ झाकून बाजूला ठेवूयात. पिठाला 10 ते 15 मिनटं मुरायला ठेवायचे. पीठ जोपर्यंत मुरते तोपर्यंत आपण ज्या कागदावर सांडगे बनवणार आहे त्या कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा ताटाला तेल लावून घ्यायचं आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा सांडगे बनवू तेव्हा पीठ जर हाताला चिकटत असेल तर पाण्याचा हात घेऊन सांडगे बनवू. इथे पहा
थोडं थोडं पीठ हातामध्ये घ्यायचं, एकदम थोडं पीठ घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. आणि 3 बोटाच्या साहाय्याने आपल्याला सांडगे पाडायचे आहेत. तर सांडगे जास्त मोठे पाडायचे नाहीत किंवा जास्त बारीकसुद्धा पाडू नका, ते कालवणामध्ये विरघळतील. तर इथे मीडियम असे आपल्याला सांडगे पाडायचे आहेत. सांडगे सुकून थोडे छोटे देखील होतील, त्याच्यामुळे सांडगे मीडियम साईजचे पाडा, जास्त मोठे पाडू नका. इथे मी हे सांडगे पाडत आहे. तुम्ही जर एकटे असाल तर आदल्या रात्री सांडगे पाडून ठेवा, म्हणजे सकाळी ऊन आलं की लगेचच उन्हामध्ये सांडगे आपण ठेवू शकतो. आदल्या रात्री जर तुम्ही सांडगे पाडले तर ते फॅनच्या हवेखाली ठेवा, नाही तर तसंच किचनवर वगैरे ठेवताल. फॅनच्या हवेखाली ठेवा, म्हणजे रात्रभर फॅनच्या हवेने सुकतील आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकायला ठेवा. तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे सांडगे उन्हामध्ये सुकायला ठेवलेले आहेत. 2 ते 3 दिवस लागले हे सांडगे सुकायला. सांडगे एकदम चांगले सुकून द्यायचे. जर ते थोडे जरी ओले राहिले तर मग बुरशी लागेल. तर हे पहा, इथे आपले हे सांडगे चांगले सुकलेले आहेत. सुकल्यानंतरच याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. सांडगे सुकलेत की नाही हे कळण्यासाठी एखादा सांडगा खाऊन बघा. जर तो पूर्ण कडक लागला तरच तो हवाबंद डब्यामध्ये साठवणीसाठी ठेवा, नाही तर थोडं जरी तो ओला असेल तर त्याला चांगला सुकवून घ्या. हे आपले 600 ग्रॅम एवढे सांडगे तयार झालेले आहेत. तुम्हाला हे मी बनवलेले सांडगे कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.